आजच्या ठळक बातम्या. मंत्री नितेश राणे यांनी घेतले खेडच्या राजाचे दर्शन. रत्नागिरी पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल. कोकणात घुमू लागले महिलांच्या टिपरी नृत्याचे सूर. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त लोकशाहीचा जागर. अलिबाग शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. भाजपा नेते, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नामदार नितेश राणे यांनी खेड शहरातील वैभव खेडेकर यांच्या खेडचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली. यावेळी खेडमध्ये वैभव खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे बॅनर लावून परिसर भाजपमय झाल्याचं खेडवासियांना पाहायला मिळालं. नामदार राणे यांनी खेडच्या राजाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. रत्नागिरी पोलीस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाल्यामुळे गुन्ह्यातील पुरावे जलद गतीने आता मिळवता येणार आहेत. 8 तांत्रिक कर्मचारी या व्हॅनचा कारभार पाहणार आहेत. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या उपस्थितीत या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी या व्हॅन संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या आदेशाने आणि गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयाने मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आलेल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याला नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीम आपल्या इथे दाखल झालेली आहे. या व्हॅनची मुख्यत्वे आपल्याला जे गुन्ह्याचा तपास आहे 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये जे एव्हिडन्स कलेक्शनसाठी याचा वापर होईल आणि जास्तीत जास्त कन्व्हिक्शन आपल्या जिल्ह्याचं यामध्ये वाढेल. याप्रमाणे या ज्या फॉरेन्सिक व्हॅन आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आलेल्या आहेत. मुख्यत्वे जे क्राईम स्पॉट असतात तिथे एव्हिडन्स कलेक्शनचं काम या व्हॅन करतील आणि छोटे छोटे जे ट्रेस असतात जसे की फिंगरप्रिंट्स असतील, एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन किट याच्यामध्ये आहे, गॅस डिटेक्शन किट याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये बाकी आपलं एक रेफ्रिजरेटर आहे आणि बऱ्याचशा अशा सायंटिफिक किट याच्यामध्ये अवेलेबल आहे जेणेकरून आपल्याला बाहेर जे पहिले अवलंबून राहावं लागत होतं फॉरेन्सिक मदतीसाठी ते आता यापुढे आपल्याला राहण्याची गरज नाही आहे. जास्तीत जास्त सायंटिफिक एव्हिडन्स याच्यामधून कलेक्ट होतील आणि जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा होईल असा पूर्ण या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये आमची सगळी फॉरेन्सिक टीम आहे त्यांचा निर्धार आहे. त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. माहेरवाशीण करते गौरी आणि गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधना. रत्नागिरी तालुक्यातील धामणसे गावातील महिलांच्या टिपरी नृत्याची झलक खास रत्नागिरीतील टाइम्स डिजिटलच्या प्रेक्षकांसाठी. कोकणात गौरी पूजनाचा दिवस महिलांसाठी घेऊन येते पर्वणी. ग्रामीण महिलांच्या माध्यमातून टिपरी नृत्याची ही परंपरा अनेक गावात जोपासली जाते. गणपतीसमोर गौरी जागवण्याची कोकणातील परंपरा कोकणातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात गौरी आगमनापासून पूजनाच्या दिवसापर्यंत टिपरी नृत्याचे खेळ रंगतात.
गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या पद्धतीने साजरी केला जातो. या गणेशोत्सवासाठी मुंबईकरी मोठ्या उत्साहात येतात गावी गणपती उत्सव साजरे करण्यासाठी. तर गणेशोत्सव साजरे करताना आम्ही रात्र जागवतो, टिपरी नृत्य वगैरे, आणि ढोलकी वाजवणारी पण आमची महिलाच आहे. येणाऱ्या पिढीने सुद्धा ही कोकणातली एक पारंपरिक पद्धत आहे ती त्यांनी चालू ठेवावी अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल काँग्रेस भवन येथे लोकशाहीचा जागर कार्यक्रम पार पडला. सुदाम पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष आणि सचिव महाविकास आघाडी यांच्या वतीने लोकशाहीचा जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी विश्वास उटगी अर्थशास्त्र विभाग अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपस्थित होते. लोकशाहीची मूल्य जपणे, बेरोजगारी, मतदान चोरी या सर्व विषयात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळेस लाभले. या कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा प्रमुख गिरीश घरत, शिवसेना उपनेते बबनदादा पाटील आदी नेते उपस्थित होते. गणेश चतुर्थीपासून अलिबाग शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विविध कार्यक्रम राबवत आहेत. अलिबाग शहर आणि तालुक्यात चोहीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांनी रात्र जागविल्या जात आहेत. तरुणाईचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. महिला वर्ग मोठ्या संख्येने गणेशोत्सवात सहभाग घेताना दिसत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक देखावे तयार करून जनतेचे लक्ष वेधले आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.